नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यातील पौर्णिमेला करायचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काहीच जमलं नाही तर उद्या 31 तारखेला अधिक मासातील पौर्णिमा आहे बरं का. आणि ही पौर्णिमा इतकी विशेष आहे की या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला फार काही करायला नाही जमलं तर फक्त एक उपाय तरी तुम्ही नक्की केला तरीही चालू शकतं. एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला केलीत ना तर त्याचा लाभ तुम्हाला होईल. नक्की काय करायचं तर चला बघूया. अधिक महिन्यातील जी पौर्णिमा आहे ती 30 तारखेला सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे 31 तारखेला दुपारी 2:14. आता उदय तिथीनुसार ही पौर्णिमा 31 तारखेलाच आहे. पौर्णिमा ही जी तिथी आहे ना तर ती माता लक्ष्मीची प्रिय तिथी मानली जाते. पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं आणि म्हणून जे पण काही असे उपाय असतात ना ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कराल असे सांगितले जाते. खास करून पौर्णिमेला करायला जाणारे जे काही उपाय आहेत तर ते आता आपण बघणार आहोत की जर तुमच्याकडे काही आर्थिक समस्या असेल किंवा आर्थिक अडचण असेल, पगार वाढत नसेल, व्यवसाय चालत नसेल, यासारख्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती एक पारंपरिक उपाय आहे. हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, परंपरागत चालत आलेला आहे आणि अनेक जणांनी या उपायाचा लाभसुद्धा घेतलेला आहे. फार प्रस्तावना करत नाही, उपाय काय आहे ते सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक जे आहे हे स्तोत्र आहे, एक छोटंसं स्तोत्र आहे, ते 11 वेळा म्हणायचं. माता महालक्ष्मीची पूजा करायची. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीपुढे तुपाचा, शुद्ध तुपाचा, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि माता लक्ष्मीपुढे बसून महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. तुम्हाला संध्याकाळी जमणार नसेल तर तुम्ही सकाळी म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. हे महालक्ष्मी अष्टक अजिबात अवघड नाही आहे, म्हणायला अगदी सोपं आहे. ज्यांना मराठी वाचता येतं त्या प्रत्येकाला म्हणता येण्यासारखं आहे, पण अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली आहे. हे महालक्ष्मी अष्टक 11 वेळा जर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी म्हणालात तर माता लक्ष्मीची कृपा होते. आता जर तुम्ही पौर्णिमेपासून पुढे सलग 11 दिवस म्हणायचा संकल्प केला तर अतिउत्तम. पण ठीक आहे, तुम्हाला समजा नाही जमणार एवढे दिवस करायला तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी महालक्ष्मी अष्टक म्हणावं. हे स्तोत्र प्रचंड शक्तिशाली आहे आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणजे परंपरागत चालत आलेला हे जे आपलं स्तोत्र आहे किंवा शास्त्रामध्ये असलेलं हे जे स्तोत्र आहे ते स्तोत्र माणसाला खरोखरच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतं आणि अधिक महिना जो आहे तो पूर्णतः भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला असतो. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजासुद्धा केली जाते आणि यात पौर्णिमा तिथी जी आहे ती तिथी अत्यंत दुर्मिळ तिथी मानली जाते. अधिक महिन्यातील पौर्णिमा मुळात अधिक महिन्यात 3 वर्षानंतर येतो आणि त्यातही एक पौर्णिमा येते. त्यामुळे ही तिथी जी आहे ती अजिबात मिस करू नका, चुकवू नका. या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करणं, दानधर्म करणं याला विशेष महत्त्व आहे. अत्यंत दुर्मिळ तिथी मानली जाते. अधिक महिन्यातील पौर्णिमा मुळात अधिक महिना हाच 3 वर्षानंतर येतो आणि त्यातही एक पौर्णिमा येते. त्यामुळे ही जी तिथी आहे ती अजिबात मिस करू नका, चुकवू नका. या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करणं, दानधर्म करणं, चंद्राला अर्घ्य देणं या गोष्टी शुभ मानल्या जातात. या दिवशी घरात सत्यनारायणची पूजा केल्याने सुद्धा सुखशांती नांदते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण आता तुम्हाला फार काही करायला जमणार नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा जो पाठ आहे तो नक्की करा. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात शंका असेल की नाही बाबा, आम्हाला ते महालक्ष्मी अष्टक कसं म्हणायचं ते माहीत नाही आहे. तर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही कुठंही सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल. 1दा, 2दा, 3दा, 4दा, 5दा जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही ते ऐकू शकता. कारण जेवढं तुम्ही ते ऐकाल आणि त्याच्यावरून बोट फिरवाल तेवढं तुम्ही तो पाठ केलेलं त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही 11 वेळा शक्यतो नाही वाचायला जमलं तर ऐकून त्या शब्दांवरती बोट फिरवलं तरीही चालू शकतं. शब्दांचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला कळेल आणि फार 1 तास जरी बसून तुम्ही हा थोडासा सराव केलात तर तुम्हाला हे स्तोत्र येऊन जाईल.
1 तास पण खूप झालं. अर्ध्या तासातच ते स्तोत्र चांगल्या प्रकारे म्हणता येईल इतकं सोपं स्तोत्र आहे. तर ते नक्की म्हणा आणि कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेऊयात. बघा, कुठलीही साधना जी आहे तिच्यावर कुठलीही कमेंट करण्याआधी ते खरंच आपल्यासाठी काम करते का हे तुम्ही श्रद्धा भक्तीने जेव्हा करून बघाल तेव्हाच त्याचा अनुभव येईल. दुसरी एक गोष्ट तुम्ही अधिक महिन्यातल्या पौर्णिमेला करू शकता, ती म्हणजे चंद्राला अर्घ्य देणे. जसं सूर्याला अर्घ्य देतो आपण, तसं चंद्राला सुद्धा अर्घ्य देतात. फक्त चंद्राला अर्घ्य जे देतात त्यामध्ये कलश घ्यायचा, चांदीचा छोटा कलश किंवा चांदीचा ग्लास, फुलपात्र तुमच्याकडे जे असेल तर ते चंद्राला अर्घ्य देताना चांदीची वस्तू, चांदीचे भांडे वापरावी. पण जर नसेल तुमच्याकडे चांदीची वस्तू तर काही हरकत नाही, तुम्ही तांब्याचा ग्लास, तांब्याचा कलश घेऊ शकता. ज्यामध्ये पाणी घ्या, थोडंसं कच्चं दूध टाकायचं, अक्षता टाकायच्या आणि हे चंद्राला अर्पण करायचं. हे पाणी हा सुद्धा मनाला शांती देणारा उपाय आहे. ज्योतिषशास्त्रात तर याला ज्यांना मानसिक त्रास असतात त्यांना हा उपाय करायला सांगितला जातो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राला नमस्कार करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे मनशांतीचा लाभ होतो. कारण मुळात ज्योतिषशास्त्रात चंद्र हा आपल्या मनाचा कारक ग्रह आहे. म्हणजे तुमच्या जर कुंडलीमध्ये चंद्र बलवान असेल तर बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होत नाही. स्ट्रॉंग असतं मन तुमचं. पण चंद्र जर कमकुवत असेल तर कुणी काय बोललं की वाईट वाटणं, कुणी काही म्हटलं की डोळ्यात पाणी येणं, कुणी काही म्हटलं की निराश होणं, या गोष्टी होतात. कारण कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा लवकर परिणाम होतो जर चंद्र कमकुवत असेल तर. पण जरी तो कमकुवत असेल तरी तो तुम्ही स्ट्रॉंग करू शकता, त्याला बळ देऊ शकता, त्याची साधना करू शकता, उपासना करू शकता. आणि अधिक महिन्यातली पौर्णिमा तिथी ही संधी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुम्हालाही जर असं होत असेल, माहीत नाही कुंडलीतील चंद्र कोणत्या स्थितीमध्ये चांगला आहे की वाईट आहे, पण हे असं माझ्याबरोबर होतंय, तर तुम्हीही हा उपाय नक्की करून बघा. माझ्या डोळ्यात पाणी येतं. एखादी घटना मनाविरुद्ध घडली की मी विसरत नाही, वर्षानुवर्ष त्या गोष्टीभोवती फिरत राहते. तर मात्र तुम्ही हा उपाय करून बघितलाच पाहिजे. हेही मी सांगते की एका पौर्णिमेला जर तुम्ही हे केलं, तुम्हाला लगेच फरक पडला नाही असं होत नाही. प्रत्येक पौर्णिमेला अधिक महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करा. कारण कुठलीही गोष्ट सातत्याने जेव्हा घडते तेव्हा त्याचा परिणाम दिसतो. आज तूप खाल्लं की उद्या रूप आलं असं होत नाही. तर ज्या काही खास तिथी आहेत तर त्या आपल्याला संधी घेऊन येतात की या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो. ही तिथी पॉवरफुल आणि शक्तिशाली आहे, आपलं मनोबल वाढवणारी आहे. आणि म्हणून अधिक महिन्यातील जी पौर्णिमा तिथी आहे, या पौर्णिमा तिथीचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. जे तुम्हाला करणं शक्य असेल ते करा. सगळ्या गोष्टी नाही जमल्या तर माणसाला मान्य आहे की वेळ नसतो एवढं देवदेव करायला खरंच, पण जमलं तर ते करणं शक्य आहे, ते करू शकतो. एक गोष्ट तरी करू. स्तोत्र म्हणू शकतो. महालक्ष्मी अष्टक 11 वेळा नाही जमत तर तुम्ही एकदा तरी अवश्य म्हणा. चंद्राला अर्घ्य द्या, माता लक्ष्मीला हात जोडा, माता लक्ष्मीला कमळाची फुलं वाहा. यापैकी कुठलाही एक उपाय करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते, मन नकारात्मक विचारांपासून दूर जातं आणि आपण आपली कृती करतोय तर याचं समाधानही आपल्याला मिळत असतं. याचा अर्थ असा असतो की तुम्ही ती कृती करता तेव्हा तुमच्या मनातल्या नकारात्मक विचारांपासून दूर जाण्यासाठी एक पाऊल ते पुढं टाकत असता. जे तुम्ही उचललेलं पाऊल असतं ते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. जेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणायला सुरुवात करता तेव्हा आता माझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे हा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. तर आपल्याला ते स्तोत्र परिणाम दाखवतं. त्या स्तोत्राच्या चमत्काराचा अनुभव येतो. कारण आपलीच ऊर्जा असते जी सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांनी बदलते. आणि जी ऊर्जा तर जर सकारात्मक असेल तर त्या आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सकारात्मक घडतात. पण जर आपण नकारात्मक विचारांनी आपली ऊर्जा ही नकारात्मक करून घेतली तर मात्र मग काही चांगलं घडेल असं आपण सांगूही शकत नाही. पौर्णिमेचं झालं, एकादशी झालं किंवा चतुर्थी झालं, या तिथींना साधना करून आपली विचारसरणी जी आहे
ती सकारात्मक करण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. आशा आहे आजची माहिती तुम्हाला आवडली असेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.